सर्वांना क्रांतिकारी जय भीम। संपूर्ण विश्वाला शांतीचा, मानवतेचा महान संदेश देणारे भगवान बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार आणि कार्याला सर्वप्रथम मी अभिवादन करतो। आणि तथागत मित्रमंडळाच्या वतीने आयोजित हे 22वे वर्ष नामांतर लढ्यातील सर्व शहीदांना या ठिकाणी मी क्रांतिकारी निळा सॅल्यूट करतो। आजच्या या तथागत मित्रमंडळ पूर्णा जिल्हा परभणी आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन सोहळ्याच्या निमित्तानं आपण संविधानाच्या सन्मानार्थ शहीद झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांना तथागत मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन साफल्य पुरस्कार 14 जानेवारी 2025 या ठिकाणी प्रदान करत आहोत। यासाठी जे मानपत्र सन्मानपत्र आपण तयार केलेलं आहे त्याचं मी या ठिकाणी वाचन करत आहे। शहीद दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी, क्रांतिकारी जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन साफल्य पुरस्कार आपल्या विचाराला, कार्याला, पावन स्मृतीला विनम्रतापूर्वक अर्पण करत आहोत। आपण कायदा शाखा अंतिम वर्षाचे एक गुणी होतकरू संविधान प्रेमी विद्यार्थी होता। परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची जातीयवादी, मनुवादी मानसिकता असलेल्या देशद्रोही व्यक्तीकडून तोडफोड व विटंबना झाली। ही घटना मानवतेला काळिमा फासणारी होती। या घटनेचा सनदशीर मार्गाने जनसमुदाय निषेध नोंदवत होता। या शांततेत चाललेल्या निषेध आंदोलनावर पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून बेदम मारहाण केली। यामध्ये महिलांना सुद्धा सोडले नाही। या सर्व अमानवीय पोलीस अत्याचाराचे चित्रीकरण आपण मोबाईलद्वारे करत होता व पोलिसांना जाब विचारत होता। त्यावेळी पोलिसांनी अटक करून अमानवीय पद्धतीने मारहाण केली। या दरम्यान आई, वडील, भाऊ यांच्याशी आपला संपर्क होऊ दिला नाही। न्यायालयीन कोठडीत आपला करुण अंत झाला। नंतर मोबाईल फोनद्वारे आपल्या मृत्यूची बातमी आईला कळविली। मानवतेला व माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य होते। पोलीस प्रशासनाने मृत्यूचे कारण मारहाण नसून हृदयविकाराचे सांगितले। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा पोलीस प्रशासनाची बाजू घेतली। यामुळे आपल्या पूज्य माता विजयाबाई कमालीच्या व्यथित झाल्या। मुख्यमंत्र्यांनी दिलेली 10 लाखाची मदतही आपण नाकारली। शहीद सोमनाथ सूर्यवंशी आपलं समस्त जीवन आणि कार्य मानवजातीसमोर प्रेरणादायी, स्फूर्तिदायक व दिशादर्शक अशा स्वरूपाचे आहे। आपल्या विचाराचा, कार्याचा वारसा आपले बंधू प्रेमनाथ सूर्यवंशी व स्वाभिमानी माता विजयाबाई सूर्यवंशी निश्चितपणे चालवतील, यामध्ये दुमत नाही। आपल्या सर्वोच्च त्यागास सॅल्यूट। धन्यवाद।